हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण जे डिफरंट ऑफ कॅम्पस ड्राईव्ह सध्या चालू आहे त्यामध्ये वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी असेल किंवा बी.टेक स्टुडंटसाठी काही अपॉर्च्युनिटी असेल किंवा तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल, BSc, BCom, BA कोणत्याही स्ट्रीममधले ग्रॅज्युएट असाल, मास्टर इंजिनिअरिंग असाल, मास्टर डिग्री असेल, तर तुम्हाला कोणत्या टाईपचे रिक्रुटमेंटचे ड्राईव्ह सध्या ओपन आहे याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल बिकॉज नंबर ऑफ कंपनीजचे मी रिक्रुटमेंटच्या ड्राईव्हची इन्फॉर्मेशन यामध्ये कव्हर केलेली आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही पहिल्यांदाच ही चॅनल जर व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा बिकॉज तुमचा सपोर्ट मला खूप मोटिवेट करतो अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज बनवण्यासाठी. सो पाहूयात की फर्स्ट वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी कोणत्या कंपनीमध्ये सध्या ओपन आहे, तर दॅट इज फ्रॉम ॲमेझॉन कंपनी. सो ॲमेझॉन इज हायरिंग फॉर द SPS जॉब. तर यामध्ये तुम्ही ह्या पेजवर गेलात तर इथे फाइंड जॉब्स म्हणून एक लिंक आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे लोकेशन आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी चेक करू शकता. सो आय विल चेक फॉर द पुणे लोकेशन. सो इथे 4 to 5 जॉब्स नोटिफिकेशन आहे, बट आय विल क्लिक ऑन SPS NA द वर्क फ्रॉम home opportunity for the Pune location. So I will apply for that particular job opportunity. तर हा तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म दिसतो, यामध्ये आय एम नॉट अ रोबोट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट पेजवर रिडायरेक्ट करायचं आहे. आता पहिल्यांदा हा जो जॉब रोल आहे तो SPS NA हा जॉब रोल आहे. तर आपण यासाठी पाहूया की कोण एलिजिबल असणार आहे. त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स इथे प्रोव्हाइड केलेले आहे, काही रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज असतील ह्या रोलसाठी, तर ते तुम्ही यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन रीड करू शकता. आता बेसिक जो पॉईंट आहे तो म्हणजे क्वालिफिकेशन क्रायटेरिया. सो व्हॉट इज द क्वालिफिकेशन क्रायटेरिया? दॅट इज यू हॅव टू कम्प्लीट युअर बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन. मग तुम्ही BC असाल, त्यानंतर BBM तुमचं कंप्लीट झालेलं असेल, BCom असाल, BA असाल, BSc असाल, एनी ग्रॅज्युएट पर्सन असाल तुम्ही आणि तुम्हाला 0 to 10 इयर्सचा जर एनी लोकेशनचा किंवा एनी टेक्नॉलॉजीचा एक्सपिरियन्स असेल देन यू कॅन अप्लाय फॉर दिस रोल. त्यानंतर जे बेसिक क्वालिफिकेशनमध्ये येतं की यू रिक्वायर एक्सलंट रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन इन इंग्लिश. त्यानंतर त्यांच्या काही कंडिशन्स आहे, दॅट इज फर्स्ट यू हॅव टू वर्क इन 24/7 एन्व्हायरमेंट, यू हॅव टू वर्क इन नाईट शिफ्ट ऑल्सो. त्यानंतर वीकली ऑफ असणार आहे, 2 consecutive डेज ऑफ असणार आहे, 5 days वर्किंग असणार आहे. त्यानंतर ड्युरिंग द फर्स्ट 4 month ते तुमचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे की ज्यामध्ये नो अनप्लॅन लिव्स आर अलाउड. त्यानंतर यू हॅव टू एबल टू यूज युअर डेस्कटॉप अँड लॅपटॉप, यू हॅव टू फॅमिलियर विथ युअर इंटरनेट ब्राउझर, विंडोज OS, मायक्रोसॉफ्ट आउटलुक अँड MS ऑफिस हे जे काही टूल्स आहेत दॅट यू हॅव टू फॅमिलियर विथ दॅट टूल्स. त्यानंतर होम जे इन्व्हायरमेंट आहे तुमचं फ्री फ्रॉम बॅकग्राऊंड नॉईज पाहिजे बिकॉज हा कम्प्लिटली वर्क फ्रॉम होम जॉब आहे. त्यामुळे तुमचं जे वर्किंग एरिया आहे दॅट शुड बी फ्री फ्रॉम बॅकग्राऊंड नॉईज. त्याचबरोबर तुमचं जे इंटरनेट कनेक्शनचं स्पीड आहे दॅट शुड बी मिनिमम 20 Mbps or you have to at least 100 GB data from a reliable provider. You should have access to mobile phone at all the times from the reliable provider. You should have a power backup in the case of power shutdown and candidates who are based in Pune should apply. तर अशा पद्धतीचे काही रिक्वायरमेंट्स त्यांच्या आहेत, तर तुम्ही यासाठी एलिजिबल असाल तर नक्की यासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्हाला तुमचे डिफरंट डिटेल्स एंटर करायचे आहे, त्यामध्ये पर्सनल डिटेल असेल किंवा तुमचे ॲड्रेस डिटेल्स असेल, क्वालिफिकेशन डिटेल, एक्सपिरियन्स डिटेल हे सगळे डिटेल्स तुम्हाला एंटर करायचे आहे. तुमचा CV अपलोड करायचा आहे आणि सबमिट बटन क्लिक करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. आता नेक्स्ट जी अपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे DXC टेक्नॉलॉजी ह्या कंपनीमध्ये. ह्या कंपनीमध्ये असोसिएट प्रोफेशनल सिस्टीम इंजिनियर या पोस्टसाठी ओपनिंग सध्या आहेत. त्यासाठी जॉब लोकेशन असणार आहे चेन्नई. तर यासाठी कोण अप्लाय करू शकतं, तर बॅचलर डिग्री और इक्वलंट कॉम्बिनेशन ऑफ एज्युकेशन अँड एक्सपिरियन्स. जर तुम्हाला कम्प्युटर सायन्स किंवा मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा रिलेटेड फील्डमधली BE किंवा BTech असाल तुम्ही, तर यासाठी तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे. तुम्हाला 0 इयरचा जर एक्सपिरियन्स असेल
तरी तुम्ही इलिजिबल असाल. 2022चे जे फ्रेशर्स आहेत दॅट कॅन ऑल्सो इलिजिबल फॉर दिस रोल. त्यानंतर तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल वर्किंग विथ हार्डवेअर सॉफ्टवेअर डिझाईन मेथड्स अँड प्रोसेसेस, देन यू हॅव टू वर्किंग विथ डिझाईन प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन, देन you have to require the knowledge of client documentation and store प्रोसिजर्स. तर अशा पद्धतीचं जर बेसिक नॉलेज असेल आणि अदर क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी ॲड केलेलं आहे की जसं गुड कम्युनिकेशन स्किल असेल किंवा स्ट्रॉंग ॲनालिटिकल अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असेल, तर हे अदर क्वालिफिकेशन्स डिटेल्स हे त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यानंतर वर्क इन्व्हायरमेंट हे तुमचं ऑफिस इन्व्हायरमेंट असणार आहे, म्हणजे ऑफलाईन हा जॉब असणार आहे आणि तुम्हाला मे बी शिफ्टमध्ये किंवा विकेंड किंवा इव्हिनिंग वर्क कोणताही टाईपचं शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर एनी ग्रॅज्युएट असाल, बी आणि बी टेक झालेलं असेल कम्प्युटर सायन्समधून, तर तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर क्लिक करून तुम्ही या रोलसाठी अप्लाय करू शकता. तर नेक्स्ट जी अपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे नेट ॲप या कंपनीमध्ये. ती ह्या कंपनीमध्ये प्रोग्रामर अनालिस्ट ह्या रोलसाठी जॉब ओपनिंग्स आहेत. तर यासाठी जॉब लोकेशन आहे बँगलोर. आता जो मेन क्रायटेरिया आहे एज्युकेशन क्रायटेरिया, दॅट इज you have to complete your graduation or post graduation in computer science and engineering discipline, and you have to up to 2 years of experience in IT. जर तुम्ही फ्रेशर्स असाल आणि 2 years एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या रोलसाठी अप्लाय करू शकता. तर यासाठी अप्लाय नाव ह्या बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमचे जे डिटेल्स असेल किंवा रजिस्ट्रेशन असेल ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट जी जॉब ओपनिंग आहे ती यश टेक्नॉलॉजीज ह्या IT कंपनीमध्ये आहे. यामध्ये तुम्हाला जर बेसिक C आणि C++ या 2 लँग्वेजचं जर नॉलेज असेल देन यू कॅन अप्लाय फॉर दिस ट्रेनी पोस्ट. यांनी इथे बेसिक जो जॉब आहे C++ जॉब, तर ह्या पोस्टसाठी त्यांना हायर करायचं आहे ट्रेनी या रोलसाठी. त्यासाठी लोकेशन असणार आहे हैदराबाद. तर प्रायमरी स्किल त्यांनी सांगितलेलं आहे की यू शुड हॅव कम्प्लिटेड युअर BTech ME MSc विथ कम्प्युटर सायन्स और IT बॅकग्राऊंड असेल आणि तुम्ही पासआउट असाल 2019 to 2021 ह्या बॅचचे जर पासआउट स्टुडंट असाल आणि तुमचं BE ME MTech किंवा MSc झालेलं असेल किंवा तुम्हाला अप टू 1 yearचा IT इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स असेल आणि तुम्हाला C++ लँग्वेजचं किंवा डेटा स्ट्रक्चरचं नॉलेज असेल, डेटा स्ट्रक्चर C प्रोग्रामिंग, दिस इज इन मॅन्डेटरी स्किल. सो त्याचबरोबर जर तुम्हाला नॉलेज असेल हाऊ टू Java based desktop application is developed using C++, Win32 MFC or Qt. तर हे सगळे जे स्किल्स आहे प्रायमरी स्किल दॅट आर द मॅन्डेटरी स्किल. तर तुम्हाला अशा पद्धतीचं जर तुमचं क्वालिफिकेशन असेल देन यू कॅन अप्लाय फॉर दिस यश टेक्नॉलॉजी. देन डिझायरेबल स्किल्समध्ये हे ऑप्शनल स्किल्स आहे, हे असेल किंवा नसेल तरी दॅट इज नॉट इम्पॅक्ट ऑन दिस रोल. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज काय असेल तर तुम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे प्रॉडक्ट फीचर. त्यानंतर यू हॅव टू बिल्ड हँड्स ऑन नॉलेज ऑफ C++ अँड WX विडगेट. त्यानंतर कंट्रीब्यूट टू स्मॉल फिक्सेस अँड इश्यू अँड यू हॅव टू एबल टू डू स्मॉल कोड चेंजेस वेन एव्हर दे रिक्वायर. तर अशा पद्धतीचं तुम्हाला हे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्ही C++ मध्ये जर तुमचं करिअर करायचं असेल ह्या लँग्वेजेसमध्ये देन यू कॅन अप्लाय फॉर दिस यश टेक्नॉलॉजी. त्यानंतर नेक्स्ट जो ऑफ कॅम्पस ड्राईव्ह आहे तो HCL ह्या कंपनीमध्ये आहे. त्यांना अर्जंट ओपनिंग आहे ह्या इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आणि फ्रेशर्स ह्या कॅन्डिडेटसाठी. त्यांनी इथे सॅलरी पण डिस्क्लोज केलेली आहे की अप टू 3 lakhs तुम्हाला पॅकेज असणार आहे आणि जॉब लोकेशन पुणे आहे. त्यासाठी कोण अप्लाय करू शकतं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन इज दॅट BTech असेल, MTech असेल, B किंवा ME असेल आणि तुम्ही रिसेंटली ग्रॅज्युएट असाल म्हणजे 2021चे पासआउट स्टुडंट असाल आणि तुम्हाला जर जावा, C#, C++ ह्या लँग्वेजचं जर गुड नॉलेज असेल देन यू कॅन अप्लाय फॉर दिस फ्रेशर्स ग्रॅज्युएट पोस्ट. Then this is a great opportunity for the engineering freshers looking to kickstart their career in software development. जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या फील्डमध्ये हा जॉब असणार आहे. त्यांचा क्रायटेरिया आहे 60% और अबोव इन ऑल द एज्युकेशन.
सो SSC HSC आणि तुमचं जे BE BTech किंवा ME MTech असेल तर त्यांचा जो क्रायटेरिया आहे पर्सेंटेज क्रायटेरिया दॅट इज 60%. त्यानंतर एक्सपिरियन्स अप टू 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मॅक्झिमम CTC त्यांनी 3.5 LP अशी दिलेली आहे. जॉब लोकेशन पुणे आहे आणि जे कॅन्डिडेट इमिजिएटली जॉईन करू शकतात तर त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे. तर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, फ्रेशर्स असाल आणि तुम्ही लगेच जॉईन करू शकत असाल तर तुम्ही या HCLच्या ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता. तुम्हाला तुमचा रेझ्युमे हा जो इथे मेल ID दिलेला आहे sumayya.munawwar.shah@hcl.com ह्या त्यांच्या मेल IDवर तुम्हाला तुमचा रेझ्युमे शेअर करायचा आहे. तर तुम्ही कोणतेही ग्रॅज्युएट असाल, तुमचं ME झालेलं असेल तर तुम्हाला हे जे डिफरंट ड्राईव्ह सध्या ओपन आहे त्यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. तर अशाच पद्धतीचे डिफरंट गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे जे नोटिफिकेशन्स असतात त्याची इन्फॉर्मेशन मी ह्या माझ्या चॅनल थ्रू देत असते. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.